त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली। त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा आणि अभिषेक झाल्यानंतर पहाटे 4 वाजेपासून मंदिर दर्शनासाठी खुलं केले। रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं राहील। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा वास असल्यानं श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला बघायला मिळतात। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे त्र्यंबकेश्वराच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचं अस्तित्व असल्यानं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला श्रावण महिन्यामध्ये भाविकांसाठी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळेच आज पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लागलेल्या आपल्याला बघायला मिळतात। श्रावणानिमित्त आज त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याला देखील फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। तर आज पहाटे त्र्यंबकेश्वराची विधिवत अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर पहाटे 4 वाजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। देशभरातून आलेल्या भाविकांकडून या ठिकाणी अगदी त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा देखील या ठिकाणी पहाटेपासून सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।